Dear student, today we will see Science and Technology part 2nd, lesson number 15, Life Processes in Living Organism. सजीवांमधील असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया ज्या आहेत तर त्या जीवन प्रक्रिया आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. इन इट वी विल सी ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स, एक्सक्रीशन प्लांट्स, animals, humans, coordination in plants and humans. याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स वनस्पतींमधील परिवहन, एक्सक्रीशन उत्सर्जन वनस्पती, प्राणी आणि मानवामध्ये होणारे जे काही उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि शेवटी आपल्याला कोऑर्डिनेशन समन्वय वनस्पती आणि मानव कशा पद्धतीने त्या ठिकाणी समन्वय त्या ठिकाणी करताना दिसतात या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास जो आहे तर तो अभ्यास या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. यासाठी कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे. थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी मागचं आठवायला सांगितलं की हाऊ डू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रिस्पिरेटरी सिस्टीम्स वर्क्स. पचन संस्था किंवा श्वसन संस्था यांचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी कसं चालतं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा की डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्व्हर्ट्स the complex food substance into simple soluble and absorbable nutrients with the help of the enzymes. आपल्याला माहिती आहे की आपली असणारे जे काही पचन संस्था जे आहेत तर ती पचन संस्था काय करताना असते जटिल अशा प्रकारचे असणारे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या जटिल खाद्यपदार्थांचं रूपांतर त्या ठिकाणी साध्या अशा प्रकारच्या विद्राव्य आणि शोषून घेता येईल अशा प्रकारच्या घटकांमध्ये विकरांच्या साह्याने त्या ठिकाणी ते करताना दिसतं. सोल्युएबल न्यूट्रिएंट्स आर सप्लाइड टू इच सेल विथ द हेल्प ऑफ द ब्लड्स. आणि अशा प्रकारचे शोषलेले अन्नामधले शोषलेले जे काही घटक जे आहेत तर ते घटक पेशीच्या प्रत्येक घटकापर्यंत रक्त जे आहे तर त्या रक्तांमार्फत त्या ठिकाणी ते पोहोचवताना दिसतं. द लंग्स which are important organ in the respiratory system is place where oxygen diffuses in the blood. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की आपल्या असणारे जे काही उत्सर्जन संस्था जे आहे तर त्या उत्सर्जन संस्थेमधलं फुफ्फुस हा त्या ठिकाणी महत्त्वाचा त्या ठिकाणी ऑर्गन्स आहेत, अवयव त्या ठिकाणी आहेत. हा काय करताना दिसतोय की डिफ्युजनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या डिफ्युजनच्या प्रक्रियेच्या साह्यानं ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी काय करताना दिसतोय की ज्या ठिकाणी पाहिजे तर त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य त्या ठिकाणी तो करताना दिसतो. दिस ऑक्सिजन इज ऑल्सो सप्लाइड टू एव्हरी सेल विथ द हेल्प ऑफ द ब्लड सर्क्युलेशन. आणि हा जो काय असणारा जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन शरीरामधल्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्ताभिसरणाची असणारी काही प्रक्रिया ज्या आहेत ब्लड सर्क्युलेशनची असणारी काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेच्या मार्फत त्या ठिकाणी तो पोहोचवताना दिसतो. बोथ द डायजेस्टिव्ह as well as respiratory system are under the control of the brain. या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना असते की पचन संस्था असेल श्वसन संस्था असेल या दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी आपला असणारा जो काही मेंदू जे आहेत तर त्या मेंदूच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. देअर फंक्शन्स आर इन अकॉर्डन्स ऑर कोऑर्डिनेशन विथ इच अदर. जे काय असणारे जे काही पचन संस्था असेल किंवा श्वसन संस्था असेल या दोघांचे असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य एकमेकांच्या समन्वयातून त्या ठिकाणी ते चालताना दिसतं. अशा प्रकारचा भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागच्या इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेले. याच्या पुढे पहा की वी हॅव स्टडीड काय सांगितले की वी हॅव स्टडीड हाऊ डायजेस्टेड फूड ऑर ऑक्सिजन इनहेल्ड बाय द लंग्स इज ट्रान्सपोर्टेड टू द एव्हरी सेल ऑफ द ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये पचन झालेलं जे काय अन्न किंवा फुफ्फुसाद्वारे शरीरामध्ये शोषण केलेलं जो काय ऑक्सिजन वायू यांचं शरीराच्या प्रत्येक पेशीकडे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय केलं तर वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी केलं जातं हे मागील इयत्तांमध्ये आपण त्या ठिकाणी ते पाहिलेलं आहे. द फार्मर ऑल्सो ट्राईज टू ट्रान्सपोर्ट द वॉटर फ्रॉम वेल्स आर डॅम्स थ्रू ए मेन चॅनल टू एव्हरी प्लॅन्ट. जसं आपल्या लक्षात येताना असते की विहिरीचं किंवा धरणाचं असणारं जे काही पाणी मुख्य अशा प्रकारचा चॅनल पाट जो आहे तर त्या पाटांमार्फत
असणारा जो काही शेत जे आहे तर त्या शेतामधले असणारे जे काही रोपं जे आहे तर त्या रोपांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शेतकरी त्या ठिकाणी करतो. अशाच पद्धतीने पहा, द फूड ॲब्सॉर्ब्ड बाय द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. आणि मानवी पचन संस्थेद्वारे सुद्धा आपण ग्रहण केलेलं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, ऊर्जा जी आहेत, एनर्जी जी आहे तर त्या एनर्जीमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. धिस एनर्जी अँड ऑक्सिजन आर बोथ ट्रान्सपोर्टेटेड व्हाया ब्लड थ्रू आउट द बॉडी. आणि अशा पद्धतीनं ही जी काही ऊर्जा असेल किंवा ऑक्सिजन असेल, या दोघांचं रक्ताद्वारे संपूर्ण शरीरामध्ये त्या ठिकाणी ती ऊर्जा आणि ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी पुरवला जातो. नेक्स्ट, ट्रान्सपोर्टेशन, याला त्या ठिकाणी आपण परिवहन त्या ठिकाणी म्हणतो किंवा नुसतं वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी म्हणू शकतो. ट्रान्सपोर्टेशन, वहन. बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन ए सबस्टन्स आयदर सिंथेसाइज आर ॲब्सॉर्ब्ड इन वन पार्ट ऑफ द बॉडी रिचेस अनदर. म्हणजे परिवहन क्रिया जी आहे तर त्या परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये सिंथेसाइज केलेलं, संश्लेषित झालेलं किंवा ॲब्सॉर्ब केलेलं, शोषून घेतलेला जो काही पदार्थ जो आहे तर तो पदार्थ काय केला, तो दुसऱ्या भागापर्यंत त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या मार्फत, परिवहनाच्या मार्फत त्या ठिकाणी तो पोहोचवला जातो. मग आता परिवहन जे आहे तर ते परिवहन त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमध्ये किंवा प्राण्यांमध्ये, मानवांमध्ये कशा पद्धतीने होतं तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहिल्यांदा आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे वनस्पती जे आहे तर त्या वनस्पतींमध्ये होणारं जे काही वहन जे आहे तर ते वहन नेमकं कसं होतं तर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. यासाठी आपल्याला डिस्कस म्हटलेले, चर्चा करायची. पहा काय चर्चा सांगितली की हाऊ डू वी ईट fruit and vegetables, do the plants also need minerals like we do. आपण जशी त्या ठिकाणी फळे आणि पालेभाज्या त्या ठिकाणी का खातो. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे की डू द प्लांट्स आल्सो नीड मिनरल्स लाईक वी डू. वनस्पतींप्रमाणे आपल्याला, म्हणजे वनस्पतींनाही आपल्याप्रमाणे खनिज जे आहे तर त्या खनिजांची गरज त्या ठिकाणी असते का. आता काय काय सांगता येईल की व्हाय डू वी ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, आपण फळे आणि पालेभाज्या का खातो याचं कारण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. इन ऑर्डर टू ऑब्टेन व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स वी टेक फ्रूट्स अँड मिनरल्स इन आवर डाएट. म्हणजे सर्वसाधारणपणे आपला जो काही आहार जो आहे तर त्या आहारामध्ये आपल्या लक्षात येत नसते की आपण फळं असतील, भाजीपाले असतील तर याचं त्या ठिकाणी काय करताना दिसतो, सेवन करताना दिसतो, खाताना दिसतो. का खाताना दिसतो तर याच्यामध्ये असताना जे काही जीवनसत्व असतील, खनिज असतील तर यांची त्या ठिकाणी आपल्या शरीराला त्या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी ते आपल्या आहारामध्ये आपण त्या ठिकाणी घेताना दिसतो. दे आल्सो प्रोव्हाइड अस विथ द रफेज. आता सर्वसाधारणपणे फळं असतील, भाजीपाले असतील तर याच्या साह्यानं उत्सर्जनाची प्रक्रिया म्हणजे मल असेल, शरीरामधून आपण काय करताना दिसतो, टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी शरीराच्या बाहेर टाकताना दिसतो. आणि याच्यासाठी त्याला पण त्या ठिकाणी रफेजची प्रक्रिया म्हटलेली. म्हणजे मल जो आहे तर त्या मलाचं व्यवस्थित त्या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी आपल्याला हे जे काही फळं असतील, पालेभाज्या जे आहेत तर त्यांचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. पुढचा प्रश्न आपल्याला होता, डू द प्लांट्स आल्सो नीड मिनरल्स लाईक वी डू. म्हणजे वनस्पतींनाही आपल्याप्रमाणे खनिजांची गरज त्या ठिकाणी असते का. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पहा की प्लांट्स आल्सो नीड्स मिनरल्स जस्ट लाईक वी डू. जशी आपल्याला त्या ठिकाणी खनिजांची गरज आहे तशी वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींना सुद्धा खनिज जे आहे तर त्या खनिजांची गरज त्या ठिकाणी आहे. नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम आर व्हेरी इम्पॉर्टंट मिनरल्स फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट्स. पहा काय म्हटलेले, NPK. नीट लक्षात ठेवा काय म्हणतो मी, NPK. कोणती खताची गोण जर घेतली तर त्याच्यावर NPK असतं, म्हणजे नत्र, स्फुरद, स्पालाश. हे जे काही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे जे काही 3 महत्त्वाचे असणारे जे काही घटक जे आहेत, खनिज जे आहेत तर त्या खनिजांची वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय त्या ठिकाणी गरज असते. सेकंड क्वेश्चन विचारलेले पहा की फ्रॉम व्हेअर डू plants get inorganic substances other than carbon dioxide and oxygen.
वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन याच्याशिवाय इतर असणारे जे काही अकार्बनी पदार्थ जे आहेत तर ते अकार्बनी पदार्थ त्या ठिकाणी कुठून मिळताना दिसतात. काय सांगता येईल की प्लांट्स ऑब्टेन इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल. वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींना अकार्बनी असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ जमीन जे आहेत माती जे आहेत तर त्या मातीमधून त्या ठिकाणी मिळताना दिसतात. सम प्लांट्स विच आर हेटरोट्रॉपिक ऑब्टेन इट बाय डिव्होरिंग इन्सेक्ट. काही वनस्पती ज्या आहेत तर त्या परपोषी आहेत. काय सांगतोय मी की सम प्लांट्स विच आर हेटरोट्रॉपिक, काही वनस्पती ज्या आहेत तर त्या कशा आहेत हेटरोट्रॉपिक आहेत, अन्नासाठी दुसऱ्यावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी ड्रॉसेरा इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आपण त्या ठिकाणी पाहिलेले, पुढे आपल्याला त्या ठिकाणी आहेत तर त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पाहणार. म्हणजे अशा प्रकारच्या कीटक भक्षी असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती काय करत नसतात, इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहेत तर ते इनऑर्गॅनिक सबस्टन्स कीटक जे आहेत तर ते कीटक खाऊन त्या ठिकाणी मिळवताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे पहा की मोस्ट ॲनिमल्स मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस बट प्लांट्स डू नॉट. पाहता दोघांमधला डिफरन्स म्हणजे सर्वसाधारणपणे बहुसंख्य अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते बहुसंख्य प्राणी काय करताना दिसतात, हालचाल करताना दिसतात. परंतु प्लांट्स जे आहेत तर त्या प्लांट्स कशा सांगितले आपल्याला, कॉन्स्टंट आहे, स्टेशनरी आहे, स्थिर आहेत, एकाच जागेवर त्या ठिकाणी असतात. दोघांमधला डिफरन्स त्या ठिकाणी लक्षात घ्या. देअर आर मेनी डेड सेल्स इन द प्लांट बॉडी. म्हणजे सर्वसाधारणपणे वनस्पतींचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर वनस्पतींच्या शरीरामध्ये अनेक अशा प्रकारच्या मृत पेशी ज्या आहेत तर त्या मृत पेशी त्या ठिकाणी असतात. दे नीड लेस एनर्जी ॲज कम्पेअर टू द ॲनिमल्स. आणि प्राण्यांच्या तुलनेमध्ये वनस्पतींना ऊर्जेची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी कमी असते. प्लांट्स नीड inorganic substances like nitrogen, phosphorus, magnesium, manganese, sodium, etc. वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींना नायट्रोजन असेल, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मँगनीज, सोडियम यासारखे असणारे जे काही इनऑर्गॅनिक म्हणजे अकार्बनी पदार्थ जे आहेत तर त्या अकार्बनी पदार्थांची आवश्यकता जी आहे तर ती आवश्यकता त्या ठिकाणी असते. सॉइल इज द नियरेस्ट अँड रिचेस्ट सोर्स ऑफ दोज सबस्टन्स. आणि म्हणून जमीन जी आहे तर ती जमीन या पदार्थांचा म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि पुढे आपल्याला सांगितले रिचेस्ट समृद्ध अशा प्रकारचा स्रोत त्या ठिकाणी आहे. रूट्स ऑफ प्लांट्स ॲब्सॉर्ब दिस सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सफर देम. वनस्पतींची असणारी जी काही मुळं जी आहेत तर ती मुळं आपल्याला लक्षात येत नसतात, मातीमध्ये त्या ठिकाणी रुजताना दिसतात. आणि ही वनस्पतींची असणारी जी काही मुळं जी आहेत तर ती मुळं काय करत असतं, जमिनीमधील हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थांचं शोषण त्या ठिकाणी करताना दिसतात आणि त्यांचं असणारे जे काही ट्रान्सपोर्टेशन वहन जे आहे तर ते वहन त्या ठिकाणी करताना दिसतात. देअर आर स्पेसिफिक टाईप ऑफ टिश्यू टू परफॉर्म धिस फंक्शन. आणि हे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ शोषण घेणं, त्यांचं वहन करणं म्हणजे हे करण्यासाठी वनस्पतींमध्ये विशिष्ट प्रकारचे असणारे जे काही ऊती जे आहेत तर ते ऊती त्या ठिकाणी ते कार्य करताना दिसतात. द झायलेम कंडक्ट द वॉटर व्हेर ॲज द फोलेम कंडक्ट द फूड. बघा वनस्पतींमध्ये दोन प्रकारच्या त्या ठिकाणी ऊती असतात तर त्याच्यापैकी असणारे जे काही झायलेम जे आहेत तिला आपण त्या ठिकाणी जलवाहिनी त्या ठिकाणी म्हणतो. ही जलवाहिनी पाणी वाहून नेण्याचं काम त्या ठिकाणी करताना दिसते. तर असणारे जे काही फोलेम ज्याला आपण त्या ठिकाणी रसवाहिनी जी आहे तर ती रसवाहिनी मात्र काय करत नसते, अन्नाचं वहन त्या ठिकाणी करताना दिसते. ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट्स आर कनेक्टेड विथ द कंडक्टिंग टिश्यू. आणि वनस्पतीचे असणारे जे काही सर्वच्या सर्व असणारे जे काही भाग जे आहेत तर ते भाग त्या ठिकाणी कंडक्टिंग म्हणजे सहवाहिनी ऊती जी आहे तर त्या सहवाहिनी ऊतीशी त्या ठिकाणी जोडलेले असतात. याच्यानंतर पुढे पहा यूज युअर ब्रेन पॉवर त्या ठिकाणी म्हटलेले थोडंसं त्या ठिकाणी डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचं. आता काय डोकं चालवायचे की विच टाइप्स ऑफ प्लांट टिश्यू आर झायलेम अँड फोलेम. म्हणजे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या हे प्रकार वनस्पतीच्या कोणत्या ऊतींचे आहे. साधं सांगता येईल झायलेम अँड फोलेम आर द कंडक्टिंग टिश्यू ऑफ द प्लांट्स. आत्ता आपण पाहिलं
की सर्वसाधारणपणे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्या आहेत तर त्या काय आहेत, वनस्पतींच्या त्या ठिकाणी कंडक्टिंग टिश्यू म्हणजे वहन करणाऱ्या ऊती ज्या आहेत तर त्या ऊती त्या ठिकाणी आहेत. दे आर कॉम्प्लेक्स अँड परमनंट टिश्यू ऑफ द प्लांट्स. ह्याच्या काही जलवाहिन्या आणि रसवाहिन्या ज्या आहेत तर त्या जटिल आणि कायमस्वरूपीच्या असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती त्या ठिकाणी आहेत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.